अरे गावचा पाटील झाला म्हणून त्याने गावच बुडवावे का. नित्य रोज व्याज खाणार झाला म्हणून मुद्दल बुडवावे का. बाबासाहेब कर म्हणला ही कपडा आहे स्वच्छ ठेवा, कुणाचं घाण काढू नका, हो नीट राहावा, नीट स्वच्छता राहावा, शाळा खुल्ल्या होत्या पुन्हा शाळा शिका असं सांगायला. पण हे घाण काम करू नका. समजा गाव लोक जेवलं म्हणजे आमच्या लोकांना पुन्हा बोलवायचं, अरे या जेवायला या जेवायला, मग आम्ही याचं भांडी घेऊन जायचं. तसं बाबासाहेबांना कल्याण केलं ना. आता जीवनाचं काय हो, माणसाचा माणूस घालवलं त्याने, माणूसच गेले, माणसासारखा माणूस केलं त्याने. इकडं पासा इकडं पासा जाऊन उभा राहायचं आणि ते रपा 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 बडवायचं. माझ्या बंधुरायाला ये बुजी आऊ करे बाबा, माझ्या बंधुरायाचा गाई गोदनानं वाडा बरुजी. किती गेले कोटान कोटी का रडता एकासाठी. आजे गेले पंजे गेले, पंजाचे पंजे गेले. आले बळाले दुबळ्या पोरात, बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात. अरे अरे केसगावची पांढर झाली, डोळेसगावचे कवाडे लागले, कानपूर बंद पडले, नागपूर वाहू लागले, जंचाळवाडी वस पडली, माणगाव ढगमू लागली, हातगाव थरथरा कापू लागली, मांडेगाव वाळून गेले, पोटगाव पाठीशी लागले, लिंकार भस्ट पडले, देहगाव उठून पळाले. तुमचा जन्म कधी आहे माहिती आहे का तुम्हाला? जन्म कधीच आहे तुमचा? जन्म एवढं लक्षात नाही. होय. महात्मा गांधीला गोळ्या घातल्या तेव्हा 15 वर्षाचा होतो. होय. हां, गोळ्या घातलेल्या माहिती आहे, नथुराम गोडसे. होय. आता किती वर्ष झालं कोणी माहिती. तुम्हाला कसं काय माहित झालं ते? काय ते गोळ्या घातलेल्या? गोळ्या घातलेल्या मी शाळेत होतो. बर. बघा आम्हाला पहिलं मास्तर हात बसू देत नव्हतं, हां बाहेर बसवायचं. हां. आणि पाऊस पडला तरी बाहेरच. बर. मग पुन्हा काय झालं, त्याला गोळ्या घातल्या. हां. गोळ्या घातल्यावर सुट्टी मिळाली. हां. मग वडील म्हणा शाळा शिक शाळा शिक, मी मला मास्तर बसू देत नाही. हां. मग जरा कावाकावी केल्यावर पार निघून गेलो, अक्कलकोटला गेलो, तिकडे मावळून होती. बर. तिकडे गेलो निघून, 1 महिना 15 तिकडे राहिली, हिच रोड करायली. सुट्टी मिळाल्यावर तिकडे गेलो. सुट्टी दिली का शाळेला? हां, ते गोळ्या घातल्यावर. होय. किती दिवस सुट्टी होती? 1 8 रोज होते. बाबासाहेबाला काय झालं, नवीन बाबासाहेब आले तिथं सोलापूरला, हां. त्या फॉरेस्टमध्ये. बर. मग ह्याच्या वयात मग सभा चालू झाली बाबासाहेबांची. बाबासाहेबांची. बाबासाहेब कर म्हणला ही कपडा आहे स्वच्छ ठेवा, हां. कुणाचं घाण काढू नका, हो नीट राहावा, नीट स्वच्छता राहावा, हां. शाळा खुल्ल्या होत्या पुन्हा शाळा शिका हां. असं सांगायला. पण हे घाण काम करू नका. मग बाबासाहेब गेले. हां. मग पुन्हा काहीतरी 5-6 महिन्यानं तिची लहेर फिरली, आज सोलापूरला जावं. पुन्हा मग पहिलं कुठलंच फोन आपलं तार आली, बाबासाहेब येणार आहे, बाबासाहेब येणार आहे. हां. मग आम्ही आपलं खोचं खवलं आणि आपलं पळत गेला चालला गेला. हां. मग तिथे नदीवर पाणी प्यायचं आणि जायचं पळत. फटफट नाही, जीप गाडी नाही, काय नाही, हां. सायकल जिकडून होती साधी. बर. हा, फक्त बैलगाड्या आणि पळत जायचं. बर. लय हाल केलं. मग पुन्हा पुन्हा काय नाही. तुमचं शिक्षण किती झालं तुमचं? दुसरी मग तेवढी येत होतो. मला बामान येऊच देत नव्हता. हां. असं बाहेर बसायचं, पाऊस पडायला तरी मी बाहेरच. होय. हं, का बरं येत नाही? शिवून घेत होती पहिले आम्हाला. होय. हं, हां. हातेले नव्हते कुठं. असं कुठं पाणी प्यायला गेल्यावर गुरावणी काट्या घालायचे. हां. हं, कशाला अशा भांड्याला शिवलं हां. का जनकर द्यायची. कुठं होती शाळा? कुठं होती? कामतीला. हो. बर. आणि अशा भांड्याला शिवलं हां. का लोळ जनकर द्यायची. मग ती काय करायचं, चगाळ आणायची, हां. ती चगाळ टाकायची, मग तिची भांडं भाजायचं आणि मग ती न्यायचं घरात. बर. शिव देत नव्हती. हां. असं पाणी प्यायचं. हां. मग एका हिरीत गेलो, पाणी प्यायला लागलो. कसं 1-2-4 माणसांनी बघडलं, लोकांनी ताण लागलेली.
काय जे पळ जे आले 4-5 काट्या घेऊन हा काय ताण काढायला माझं अंगात ताकद बारीक चांगला होता चिरी पळत सुटलो. हा हे एखादं काठी मारली इथं बसली गावलं नाही 8 रोज मग त्या गावावरच गेलो नाही. लई सणा झाली म्हणजे काय आता काय जे सांगायचं आहे अरे. हा. खाणं पिणं कसं होतं पहिल्या काळात? हा खाणं पिणं कसं होतं? वर्ण वाढायचे हा हा असं वर्ण जेवण काय काय असायचं खायला? हे असं नको खीर हम्म. कुठे पोळ्याचा स्वयंपाक हे असलं जेवायला. बर हा म्हणजे आमच्या लोकांना जे समजा गाव लोक जेवलं म्हणजे आमच्या लोकांना पुन्हा बोलवायचं अरे या जेवायला मग आम्ही भांडी घेऊन जायचं. हा. रेशनच आहे काय करायचं या काम काय असायची? हा काम काय असायची काम? पहिलं काम शेती कर्ज हे आम्हाला त्या कामतीला 200 एकर सरकारने जमीन दिली कामं करता येऊन. बर म्हणजे कुठलं जर मोहोळचं कुठलं काम आलं हम्म. का ते कामाला जायचं आणि ते आपलं ते काम करायचं हम्म. आणि प्रांत जायचा. पहिलं प्रांत मामदार फौजदार आले हम्म. मग आमच्या लोकांना जायचे. मग ते तलाठी म्हणत आहे आज 10 लोक पाहिजे आपणाला जागलेला. हम्म. मग आम्ही जायचं ते जागर करायचं अशी माडकीच करायची हो. हम्म. काय काम करू देत नव्हती. हम्म. हां शिक्षण शिकू देत नव्हती. मग आमचं लहान मुलं जर असं तर ये त्या कपडा आता हे करतो राहू दे आमच्यात गुराला म्हणजे गुराला ठेवायचं. बर मग किती महिन्याला 1 रुपया हा जेवण द्यायचे पोटावर अन्न नाही काय नाही. हम्म. हे परिस्थिती जायला आता काय बिघड रडू यायचं जायला. हम्म. मग पण वडील सुटले मग मला म्हणाला वडिलांना म्हणला पहिलं काम यायचं. मग कामाला प्रांताला टांगा 2 घोडं आणि छकडा. मग ती प्रांताचा मुक्काम असा 8 रानात राहायचा. हम्म. मग समजा पांढरं दगडं करायची 2 घोडं हम्म. त्या घोड्याला समजा ही मग रोज आमची 10 महारं त्याला जागायला हम्म. आणि सकाळी 10 महारं. हम्म. ह्या महाराष्ट्राला कुठं जायला बाब नाही शिकायला बाब नाही लई सरस दिला एवढं. हम्म. हे म्हणाले असं जसं शिवाजी दिले. पैसे द्यायचे का मग त्या बदल्यात त्यांना? हा पैसे द्यायचे का? कुठले पैसे नव्हते शेत दिलं तर करून खावा म्हणून सरकारने. नाही आता ही तिकडं त्यांच्या राखणदाराला जायची हं त्यांना मग खायला प्यायला देत होती का नाही? कुठलं खायला जायला काय करायचे? मग काय आमच्या घरीच खायचं. मग असं करताना मग ते पुन्हा फुकट द्यायची मग नोकरी करायची? आणि ते शेत दिलं एक 200 एकर. बर मग ते आम्हाला वाटून येत होते ते 4-2 दाणं व्हायचं हा ते आम्ही खात होतो. मग पुन्हा काय झालं हे पहिलं शेत सारा म्हणून बसायचं. हा मग त्या शेत साऱ्यावर काय नागा नसणार त्या चावडीत हम्म. रोज 6-10 महारं जागायला ती चावडी हम्म. बंगला हम्म. संध्याकाळी 6 सकाळी 10 हम्म. ते असं म्हणजे मला काम यायचं. मग वडील म्हणायचं अरे बाबा जा त्या मोहळला जा आपल्याला चिठ्ठी द्यायची. परत जायचं मोहळला हा. चिठ्ठी द्यायची आणि माघारी यायचं. कसली चिठ्ठी असायची? हे मामदारना हे बाबा अमुक यायचा इथं यायचा तिथे यायचं. तलाट्याने गावातल्याने द्यायची चिठ्ठी हा. तलाट्यानं पाटलानं हा. आणि ती मग यायची पळत जायचं? परत जायचं. उहाण्याचं नुकसान काय किती किलोमीटर असायची? आता इथनं मोहोळ बघा किती 5-6 किलो आहे. हा 60 का असले तर गाडी बिडी सायकल काय नव्हतं? सायकल नव्हती काय नाही गाडी नाही गाडी नाही हा. फक्त बैलगाडी. हा. तुम्हाला असलं वाहन काय मिळत नव्हतं. हा. हे. हा. लय हाल हो बाबा मला तर लय हाल केलं तिच्या बाहेर. पहिलं लग्न काय हा. असं लाकडं 2 उभा करायचे हा. लाकडं उभा करून असं असले फाटे टाकायचं हम्म. आणि तिथं जे असं जरा हे करायचं असं कट्टा करायचे त्यात नवरा नवरी बसवायचे आणि अक्षता टाकायची. बर हं. किती दिवसाची लग्न असायची? 1-2 दिवस 1 दिवस 3 दिवस मग 1-2 क्विंटल 3 क्विंटल ज्वारी व्हायची. हा. मग तीच आपल्या आणून खायचं आम्ही. आणि गुरं बिरं काय होती का मग? गुरु न असं कोणाचं चाकरी राहून मग ते गुरु राखत हिंडायचे. हा. हं. बाकी काय करायचं नाही. शेतात काय पिकवायचं? ही ज्वारी पिकवायची. हा. हां ज्वारी पिकवायची. किती ज्वारी किती व्हायची? 4 क्विंटल 5 क्विंटल हा. तेवढंच आपलं खायचं आणि हे आपलं शेतकरी कामं करायचे. इतकी बिकट पण आम्हाला ते लई चाप देत होती. ते बलुतेदार पद्धत काय होती?
हा बलुतेदार पद्धत काय होती? काय नको असं जे आपलं गहू ज्वारी काहीतरी हे अवघड होतं लय. नाही बलुते म्हणजे त्यात कोण कोण होती, काय काय असायची बलुतदार मध्ये? बलुजार न्हावी कोळी ढोर सांबार महाग महार असे 12 बलुची म्हणून राहिले. बर. त्याची महागायची आपली जी आहे जी त्यांची कामं कशी असायची त्यांची? अशी नको आज हे ढोर त्यांचे काहीतरी आपलं बाबा जिसराबाला काहीतरी कंड गोंड करायचं तर त्या ढोराकडे जायचं. हां आणि सांबारानं आपलं हे खेटर शिवायची. मांगानं काय करायचं असं चरा डोळायचं. हे असं कामगिरी आमच्या लोकांनी हिचे समजा गावातलं झाडू मारायचे. हिचे त्याला अशी 12 बलुच्याला कामं दिली. पैसे मिळायचे का? कुठले पैसे काहीतरी यायचे असं ज्वारी बिरी यायची झालं. काम केलं ये बाबा हे ज्वारी एवढी. तुमच्या काळात करमणुकीसाठी काय होतं? काहीच नव्हतं. तमाशे वगैरे? हा तसलं होतं. कोणाकडे तमाशे होते? नाटक हे तमाशा. तमाशे कोणाचे होते? हे जी पहिली जुनी माणसाची मेली. कसे असायचे तमाशे? लय गरजेचं तमाशा. सांगाय थोडंसं किस्सा सांगाय जरा काहीतरी. हा किस्सा तमाशाले किस्से म्हणलं. तमाशाने जे नका असा राजाचं सोंग आणायचे. आपलं हे ढोल इकडे राहायला वाजवायचे नाचायचे. मग ते राजाचा पोशाख घालायचे हिला वग लावायचे. किती दिवस असायचे तमाशे? काही 1 दिवस 2 दिवस कोण ह्याच्यानं ठेवायचे. तिकडे असायचं का तमाशाला? हा तमाशाला तिकीट असायचं का? तिकड नाही बिघड. पहिले कुठलं ते आपलं एवढं तार घ्यायचे. त्या तारला असं गुंडाळायचे आणि ते तेल राखेलाच बुडवायचं आणि ते असं धरायची. ती लाईटी नव्हत्या काय नव्हत्या. ते टेंब्यानं आपलं खेळायचे. लय यायला जत्रा वगैरे कशा होत्या हो पहिल्या? जत्रा व्हायला झाले. कुस्त्या व्हायच्या. होय. हां तुम्ही खेळत होता का कुस्ती? कुस्ती खेळत होती पण लय एवढं नाही. लय खेळली नाही कुस्ती. आणि जत्रा कशा असायची? कशा भरायची जत्रा? हे असं लोक परगावचे यायचे 12-1 वाजता. मग यायचे ते बाबा मग देवस्थानाची जत्रा आहे त्या जत्रेला यायची. मग ते समजे पाया पडायचे. पुन्हा कुस्त्या 4 वाजता लावायचे. मग पुन्हा संध्याकाळी हे कुठं नाटक हे तमाशा हे या असं तारणं असं वाजवायची. काय बी करायची. नाही कर म्हणून पण नाटक हे कुठलं भान नव्हतं काय. हे असं हे नव्हतं. गावाला एका दुसऱ्या गावाला जायचं म्हणलं कसं जायचं? 4 पळतच चालत फानच नसायचं कुठलं जायचं. आता सोलापूर किती लांब आहे म्हणजे सोलापूरला चालतच. काय नसायचं तरी लागायचं जायला? चांगलं 6, 7, 8, 10 तास लागायचं. होय. चालत जायचं पाय पाय. सोलापूरला काय म्हणजे कामानिमित्त जायचं का? काहीतरी आणायला करायला बाहेरला. काय असायची कामं? काम काय नव्हे असलंच काहीतरी आणायचं. जायचं कसं पहिले सांगायला डोळ्याला पाणी येतं. यायचं अवघड. पहिलं जीवन आणि आताचं जीवन काय वाटतं तुम्हाला? आताच बाबासाहेबांनं कल्याण केलं ना. आता जीवनाचं काय हो. माणसाचं माणूस घालवलं त्याने. माणूसच दिलं माणसासारखा माणूस केलं त्याने. ती नसतं तर काय आमचं हल्लेलं झालं. पहिलं दिवस म्हणजे दिवस कसं वाटतं तुम्हाला? पहिलं दिवस हे लय वाईट होतं. आता लय दिवस चांगलं. आम्ही काय तर इकडे तुला काय तर गाय ह्या आगाव बोलायला मारायची. आमच्या लोकांना कुणालाही मारायची गं. हे परिस्थिती बेकार होती. गावात त्या काळात दुकान वगैरे असायची का हो? दुकानं राहायची. तिने दुकानात गेल्यावर असं वरण द्यायची अशी टाकायची. कष्ट करायचं. म्हणजे झाड तोडताना इतकं खाली खंदायचं झाड 4, 5, 6, 5 फूट खंदायचं खाली. खांदायचं का बरं? मग ती खाल्लं तोडायचं. आताच निघाली मिशन. पहिलं खंदल्याशिवाय झाड पडत नव्हतं. ती काय असं गोल खंदायचं. मग पुन्हा 5 फूट 6 फूट खोल न्यायचं आणि ती खाली बसून तोडायचं.
मला हे सांगा पहिलं सुगीचं दिवस कसं होतं? हा सुगीचं दिवस कसं होतं? सुगीचा दिवस हा कशाचा दिवस सुगी सुगी हे ज्वारी हे हा हा ते आपली समजून वास काढायचं ज्वारी हा. अशी उक्ती घ्यायची कोणाची तरी पोच्या 1 क्विंटल 2 क्विंटलला म्हणजे काढायचं हम्म. आपण पेंड्या बांधायच्या हे करायचं त्याला बडवून द्यायचं आणि मग त्यापासून आपण ठरलेलं बाबा पोचं 2 पोचं दाणे घ्यायचं आणि काढणी त्या बिंडणी कशी असायची? काढणं हातानं काढायचं हम्म. हां ताट उपडायचं असं हाताला फोडू यायची पण उपसूनच काढायचं हा. हां किती दिवस चालायचं काम हे? ही महिना 2-3 महिने 2 महिने हा आणि काढायचं पेंड्या बांधायच्या हा आणि ते वाळवायचं पुन्हा मोडायचं पुन्हा खळी करायची खळी कशी असायची? खळी काय एवढी काठी डोसकी एवढी आणि ते असं हे काय करायचं काय बांध काय ती समजी ज्वारीची कणसं गोळा करायची हम्म. काय हम्म. आणि ती का नाही हम्म. इकडं 5-6 इकडं 5-6 जण उभा राहायचं हम्म. आणि ते रपा 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 बडवायचं हम्म. मग हे समजा तोंडात कूस नाकात कूस हम्म. काय डोळ्यात कूस बका 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 मिसली नव्हत्या हम्म. असं हातानंच बडवायचं असं फिरवायची कट्टी घालायची असं फिरवायचं घालायची बर. असं फिरवायची घालायची मग जवळजवळ 50 फुटी 40 फुटी असं बडवूनच करायचं हा. आणि ते आज शिरलं असं ठोकायला म्हणजे इकडं 5-6 इकडं 5-6 ठोकाळ्यावरती असं झोळा उडायचा हा. झोळा उडे समजा डोळ्यात नाकात समजा कानात समजा पांढरं फेक व्हायचं बर. हं मग पुन्हा ती काय करायचं ते एक जागी लावायचं आणि पुन्हा असं एक 3 लाकडं राहायची म्हणजे 3 लाकडं उभा करायची ह्याच्यावर एक फळी ठेवायची हम्म. आणि वारं सुटलं का वर उभा राहून असं 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 हवेनं उपणायचं हम्म. आणि ती पोती भरायची मिशनच नव्हती हं. पुन्हा हवेनं जायचं ते म्हणजे पोती भरायची न्यायची रानभाज्या वगैरे काय असायच्या रानामध्ये? रानभाजी नव्हतं असायच्या गवारी कुठं भेंडी गवारी भेंडी चवळे शेंगा भुईमुगाच्या शेंगा हम्म. हे असलं राहायचं ते कडवणच्या वगैरे असायच्या का? हां ती राहायची कडवणची बी असलं काय काय असायचं अजून ती सांगा ती की. कडवणच्या पुन्हा ती बारीक अशा गोल हे रिंगण्या वांग्या हे असे काय काय राहायचं पुन्हा भाजीला राहायची तांदूळ का कुठं कुंजिरा झाड पाळाले पुन्हा आंबाडी भाजी आंबाडी भाजी आंबाडी भाजी कडवणची भाजी कशी लागायची? लय जोरात लागायची हा. कुडुम 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 लागायची हा. हां ती काळ्या रानाला येत होती अशा रानात येत नव्हती हा. अशा माळ रानाला ह्या काळ्या रान राहिलं तुझं असं येईल यायचं हे त्याला गच्च गच बर. ते तोडून आणायचं ना आपलं भाजायचं डाळ बिळ टाकून केलं म्हणजे कडा कुडूम कुडूम ते खायला चांगलं आहे कडवणची अजून काय रानामध्ये अजून काय पिकवायची? रानामध्ये ना गहू ज्वारी हम्म. मग कुठं मका हम्म. ही पहिले कापसं ही होती पहिले आता कापूस करत नाही हम्म. यासाठी करत पहिलं विहिरीवर मोटर नव्हती ना काय असायचं? 4 बैल हा. हां आणि ती कातड्याची मोटर आहे त्याला दावी सोड त्याला हे करायची अशा खेळा घालायचे आणि ती बैल सारं आणायची बैल सारं आणायची ती मग पायाची जावं एक धरायची ती अशी बुडवलं का ती म्हणजे कातड्याची ते असं मोटर आहे काय म्हणायचं त्याला? ती मोठ म्हणायची मोठ बर. हां कातडीची मोठ म्हणायची हा. मग ती असं हेलकावा द्यायची असं झोका द्यायची ती बका 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 भरला का बैलाला छान म्हणलं का बैल कार 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 राहायची भर पाणी वाचायचे हां पहिले तुम्ही चालवली आहे मोटर चालवली होय. किती 2 महिन्याला 2 रुपये हजेरी होती होय. हां ते बी जेवण होतं हा. 2 रुपये मोठ हाणायचे 4 बैल राहायचे हा. आपलं जाऊन हाणायचे कोणाची बैल असायची ती? ती कुणब्याची मराठीची आम्हाला कुठली बैल हा. कुणब्याची बैल त्यांचंच करायचं होय. असंच करायचं आणि काय
तुमची नव्हती का बैल? बैल कुठलं आम्हाला हो. हा गरीबाला बैल कुठले राहायला पहिले. आम्हाला फक्त असलं काबड कष्ट करूनच खायचं. तुम्ही जनावर पाळली नव्हती का काय जनावर मिळत नसून काय आहे करायचं. काय? घ्यायला कुठं हिंडवायला जागा नसायचा. कोण काय हे करायला. आम्ही काय करायचं जायचं ती अशा आकडीनं उतरायचं सोलापूरला न्यायचं ते अडचण लावायचं आणि मग पुन्हा ते पैसा आल्यावर मालकाला द्यायचं आपण काय खायचं. हां मग ते असं काय झालं पेरूच्या दिवशी बाग उतरायला असं आणि असं 5-6 डालकी निघाली. अय्यमानं फिरायला लागली. मग वडिलाला म्हणलं अय्यमानं का फिरायला ती राहणार. हां तर म्हणली अरे आपल्या जातीचं पुढंही वाढलं आहे. कोण हो बाबा. मग काय केलं आखडी तिथंच टाकलं. खोच्या खोलून सोलापूरला पळत निघालो. मी म्हातारा आलो पाय धरलं. म्हणला मुलकाची गरज रे बाबा. म्हणला रेल्वे जिंकून जायला बसायला जागा इतकं लोक आहे. म्हणला नको तो हात जोडतो. म्हणला पण नाही मला जायचंच आहे. म्हणलं बघायला जायचंच आहे. काय चुकतील नको रे बाबा म्हणल्यावर पाया पडल्यावर सोडलं जरा. असे एवढे डॉलर आहे करांड्या ती डोसक्यात ठेवायचं आणि ती काटा तारा हातात घ्यायचं आणि पुन्हा जायचं गावात हिंडायचं पेरू पेरू. मग इथनं उचलायचं तिथं न्यायचं तिथं उचलायचं तिथं न्यायचं. मग किती 2 पैसे पहिल्याचे भोग पडक पैसे राहायचे. ढबू पैसे. कसलं पैसे? भोग पडक पैसे राहायचे. आणि पुन्हा 60 रुपये चांदीचं. असं असं आणलं का छान जरी करायचे. कसलं रुपये ती चांदीचं रुपये. सुरती म्हणले ना काय? हां ती 60 रुपये. असं बज केला हे हा टक्कल आहे म्हणायचे आणि असं खंदरी वाजलं का चांदी आहे म्हणायचे. होय. हां चांदीचं रुपये. हा वाजायचं कधी? हां असं खंड असं हाणलं म्हणजे खंड करायचं. नुसती चांदी प्युअर. कसला रुपये म्हणायचं त्याला? ते चांदीचा रुपये म्हणायचे. आणि ते बंदा रुपये कसला? तीच 15 रुपये मग ही टकलाचा 1 रुपया. ती उगा नकली. त्याला असं हाताला लावलं काळं व्हायचं नकली ती घेत होती. आणि भोग पडक पैसे होतं माझे बारीक. ती भोग पडक मग डब्बू पैसे वाहिले. 2 पैशाची गिन्नी वाहिली. 4 पैशाची गिन्नी वाहिली. मग तेव्हा काय एक ढबू पैसा नेला. दमडीचं मीठ दमडीचं तेल दमडीचं गूळ 4 जिन्स आहे. 4 जिन्स आणायचे एका त्या मोठ्या पैशात. आजीला म्हणायचं त्याला एक आजीलाचं मीठ द्या आजीलाचं डाळ द्या आजीलाचं तेल द्या. असं ही काय म्हणायचं ती? ही म्हणायचं. हां आजीला म्हणजे तिच्या 1 रुपया 1 पैशाला 4 भाग पडायचे आजीला. त्याला आजीला म्हणायचं. मग 1 पैसा नेला का त्याला 4 जिन्स यायचे. 4 जिन्स. हां तेल मीठ गोळ काय बी असं पहिलं होतं. ती समजा पैसे बघितलं आहे. बाजार कसं भरायचं पहिलं? बाजारला नव्हतं पहिलं बसत असं कवचित एवढं कुरुलचाच बाजार राहायचा. पहिलं बाजार नव्हतं असं. काय काय सज विकायला बाजारात? हे ना भाजीपाला काय जोडकं भेंडी गवारी. हां पहिली लोक घोड्यावर पण लई हिंडायची पण. गोड होतं गोड. होय. हां गोडशी नाही गोड. तुम्ही फिरलाय घोड्यावर कधी? नाही घोडाच नसतो ना मला कुठलाच काय घ्यायला ताकद. ले बाबा परिस्थिती काय काय समजा कपडे वगैरे घालायला मिळायची का पहिली? हे कुठलं व मग परिस्थिती नव्हती. जुनी कापडं. जुनी कापडे लिहायची. कुठे जर जुन्या बाजारात घ्यायचं तीच लिहायचं. नवीन कपडे कधी घालायला मिळायची मग? कुठलं काय कवा तर काय सणासुद्धा कुठं ह्याला घ्यायचं नाही पुन्हा नाही. जुनी कापडच मिळायची काढून. बर. आणि सण बिन कसा असायची पहिले? कशी साजरे करायचं सण? हे नव्हतं आपल्या दिपाळी आली का 5 दिवसाचा सण. काय लाडू करंज्या करून खायचे. पाडवा आला म्हणजे पाडव्याला आपलं ते पोळ्या कुठे हे खीर करणारे. हां हे असलंच सण राहायचं पहिलं. सण कर कुठं हे कर. आणि ते दिपाळीला मात्र 5 दिवस राहायचे. काही लाडू 5 आंघोळ्या
ती करायची कोण शेड आठवा आणायची काय ती कानवली कुठे भजी करून खायची. काय कराय तुमच्या काळात खेळ काय होतं जुन्या तुमच्या लहानपणी खेळ काय खेळायचे? हे लेझिम घालग्या वाजवायचे लेझिम अशा काट्या फिरवायचे अशी किरणं टाकायची. आज मी लेझिम खेळत होतो की काय मग नारळ घ्यायला ती केसरं काढायची मग ते अशा हलक्या वाज आल्या का असं खेळत 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 मग ती माझ्या हातात नारळ द्यायची. मग असं हलक्या वाजत 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 नारळ दिला पाहिजे मी असा वर नारळ फेकायचा असं डोसकं दिलं का नारळ फाक किती फटायचं डोसक्यानं फोडलं नारळ याचं टिंकाने. होय ते नारळ फोडलेलं हां हां एवढी केस होती ते केसातून दणका बसायचा केस राखली होती. मग ती काय करायचं वरणाचं यागाच यायचं ती नेम आलं का असं झडक दिलं का हे इकडून तिकडून फाकवायचं. इथे जायचं भोग आला नारळ फोडून. अजून काय काय असायचे खेळ? हां खेळ काय काय ती असायचे? नव्हते काटे खेळायचे काट्याचा खेळ कसा असायचा? हे असे फिरवायचे इकून एकाला अशा घरा घरा पुन्हा काय असे गोल हे करायचे त्याला एवढं टेंब बांधायचे आणि ते असं चाक केल्यावर फिरवायचे घराघराचं फिरायचं. पहिले कुठलं काय आले ते टेंब पेटवायचे आणि पुन्हा फिरवायचे पुन्हा अशी किरणं टाकायची असली होतं पहिले. किरण कशी टाकायची ते? हे असे उडे मारा असे उलट्यान हिन जागर किरण मारायची का? हां तुम्ही मारली होती का? हे नाही किरण येत नव्हतं. हा. तुम्ही शिकला नाही का? लेझिम माजून लई खेळलं. लेझमाला नसतो ग ती नारळ फोडताना तर लई लोक बघायला यायचे असं मारला म्हणजे नारळ फाक जरी जायचं इकडे इकडे. रानातले खेळ काय असायचे हो? हां रानातले खेळ काय असायचे? रानातलं का नको असं कबड्डी कुठे हे होतो तो अशी करायची. असला खेळ पहिला रानाचा खेळ काय नव्हता असं उभारायला मग ती पुन्हा असं माणसं राहायची ती सूर पारुंबा खेळायचे हिकुंड तिकुंड पळायचे हे असलेच खेळ पहिले. सूरपारंबा कसला खेळ होता? हां सूरपारंबा कसला होता खेळ? ती झाडावर चढायची जोर पारुंबा झाडावर इकडून एकाला शिवायला जायची मग त्या झाडावरनं उडी मारायची ह्या झाडावर उडी मारायची त्या झाडावर चढायचं मग ती शिवायची एकूण एकाला हे ह्याला शिवलं बघ ह्याला शिवलं बघ अशी करायची. पोवायला येत होतं का तुम्हाला? होय पोहायला येत होती. कुठं शिकला होता? हे आपल्या हे नदीला जाऊन शिकलं पुढल्या हिरीचं जीव देत होती काय कुठल्या नदीला? हे आपलं खाली शिना नदीला खाली नाही तिराला नदी नदीला जायचं का तुम्ही? परत जायचं हां हां मग पुन्हा या पाऊस पडल्यावर मग असं वड्याने पाणी यायचं त्यात मग जाऊन पोहायला शिकायचं. म्हणजे काय करायचं एक पाठीमागे एक बिंड हेरोडा भोपळा बांधायचा आणि हिचं बांधून आत उडी मारायची म्हणजे भोपळा बुडू देत नव्हतं तरंगायचं भोपळा मग त्या भोपळ्यावर असं 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 करत. कोणी शिकवलं होतं तुम्हाला पोवायला? कुठलं आपलं आपण ती भोपळं राहायचं हां ती भोपळा मात्र हिचं गुपायचा हां कमरेला आणि उडी टाकायची जाऊनच राहा म्हणजे मोठं मोठं हे राहायचं. भीती वाटत नव्हती का? कुठलं ही भोपळा बुडू देत नव्हतं हां ते उगा असं करायचं हात हालून. कोण कोण असायचं पोवायला? ही बासली बारकी 10-12 गुरराकी मिळून पोहायची हां. धबा 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 तसं मासा असायचं का नदीला हो? हा मासा असायचं का? ना मग मासं राहायची जायचं का तुम्ही? मासूम धरतो जा ती काय करायचं पाऊस पडला मासं चला माशाला म्हणायचं जायचं मग त्याचा वडा आला व्हायला हे व्हायला मग त्यातून वरणं मासं मोठं मोठे यायचं मग जायचं ती पाणी सफाई पाणी चाललं का गपदीर जाऊन धरायचं. कुठलं असायचं मासा? कुठलं कुठलं? हे असलं मोठं आपलं ह्याचं पांढरं मासं ह्याचं मासं आपलं देशी मासं ते धरायचं. जाती माहीत नाही का? ते नाव माहीत नाही का? आणि तांबड्या कुठं खैऱ्या हे असली राहायची. होय. आणि बनवायचं कुठं ते आणायचं त्याला जे घासायचं पुन्हा समजा जे आतलं जे पोटातलं काढायचं हां. पुन्हा काय तेल मीठ काय हे घालायचं त्याला हळद लावून ते आपलं त्याला शिजवायचं आणि चटणी तिला येसर टाकून खायची. चांगलं लागायचं का? हां लई जोरात लागायची. हां. कोण बनवायचं मासं? का आपण बनवायला येत होतं मी बनवत होतो. घरी बनवायचं का रानात?
रानात खावं, रानात खायचं, घरात खायचं. हां हं. काय करायचं? पण ते धरायचं कसं मासं? धरायचं काय, आता ही पाणी चाललंय नसलं, आता ही जो हे आहे कापड, ती जाळी राहायची, जाळी ते असं जाळं लावायचं. मग ती मोठं असं वडा असला का नाही, जाळं लावलं मग ते जाऊन वड्यात जाळं लावायचं. मग ती मासा आला का नाही, आत शिरला मग ती जाळं लाकडी हालायचं, उचलायचं, मासं मासं वरले काढायचं. होय. हां, पण एवढं पाण्यात जाऊन लावायचं ते. वड्याला धरायचं का? हां, वडा, हां, तसं सांड व्हायला व्हायची. मग तिकडे उभा राहायचं, इकडे उभा राहायचं आणि ती जाळं राहायचं. म्हणजे पाणी खुळ आहे सांजेतनं जायचं. आणि जर मोठा मासा असला का जाऊन एकदम झडकायचं तिथं. मग ती जाळं हल्लं का उचलायचं, वर काढलं का मास ती वर काढायचं, त्याला मग एका ह्याच्यात घालायचं, रक्त्याचं ठेवायचं. असलं होतं. किती वय म्हणलं तुमचं आता? माझं आता 90 सरलं आहे. होय. बर. 90 सरलं. पेरणी करताना ती शेतकरी गाणी पण म्हणायची बघा. हां गाणी गाणी हां म्हणायची. हां, गाणी पेटताना कसली असायची गाणी ती? काय हे ती बैलाची नावं घ्यायची. हे बैला ये रे बैला ये, हे खिलाऱ्या हाय हाय करायचं. गाणी अजून काय काय असायची? ही नव्हायची बैलावरची. लाव बैला माझ्या. म्हणजे नांगर चालू झाल्यावर आपलं बैल बघते चालायची उगा आणि गाणं म्हणायचं. म्हणाय जरा गाणी आठवाई. हां, आठवाई गाणी. हिरे रे खिलाऱ्या बैला ये रे, ये रे बैला ये रे ये, हे आला रे आला रे आला, असं म्हणायचं. नाव काय काय असायची बैलांची? बैलाची खिलाऱ्या. हां, काय बी ठेवायचं. सोम्या, बैलावर हाका मारला का हे खिलाऱ्या म्हणला का बोलायची. हे सोम्या, हे अशी पण नावं घ्यायची. तुम्ही कधी आणली का बैल? हा बैल आणली का तुम्ही? हां, हल्ली बैल कुळं राहायचं, बैल घाणायची उघड. पेरणी केले ते का तुम्ही? पेरणी येत नव्हती, हां. त्याला असं पेरायला हे लागायचं, हां. ते असं हातानं सोडायचं हां. आणि असं कुळं त्याच्यावर कुळं हाणायचं. पहिली लोक खापराच्या भांडीचं जेवण बनवायचे ना. हां, पहिलं खा कशी असायची भांडी ती? अशी गोल राहायची. ती ती काय करायची, असे गोल करून ते कुंभार लोक त्या ह्याच्यात भाजायचे, ती जेवढं असं झाक करायचे. खापराच्या भांडीत का बनवायचे हो जेवण? मग कुठली भांडी नसायची पहिले. असं कुठं जर जेवण असल्यावर तीच द्यायची करून. आता निघाल्या पत्तरवाळ्या कुठे हे, पहिले खापराची राहील. आणि खापराच्या भांड्याबरोबर अजून कशाची अशाची भांडी? दुसरी काय मग ते एवढं बारका त्याच्याच मापाचा एक तांब्याचा मापाचा मोगावणी असं करायची. मग त्यात ओतायची पाणी. पितळेची पण भांडी होती ना? होती पितळेची, पितळेचीच होती, पण खापराची जास्त होती. होय. ते धान्य साठवायला कणगी वगैरे असायची का नाही? हां, पहिले कणकी होते. हां. असं गुपायची कणकी करायची. ती कशाची बनवायची? हे आपल्या असं ती झाड राहायची, येलताऱ्याची झाडं. ती येलताऱ्याची झाडं आणायची आणि ती गोल करत गुपत 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 करायची. येलताऱ्याची झाडं राहायची. कोण बनवून द्यायचं? ते कैकाडी कुठं हे असले लोक, भटकी लोक जे राहायचे ती बनवत होती. काय काय बनवायची ती? त्या असं जे कणकी बनवायच्या, अशी टोपली बनवायची, म्हणजे असं गोल डाला बनवायच्या, ती लोक बनवायची. ते रानात येलताऱ्याच्या आणायचे, त्याच्यानं गुपून बनवायचे. हे काय शिकार वगैरे करायचे हो पहिले? होते का शिकार करायची का लोक? हां, शिकार करायची का लोक? हां, शिकार अशी हरणे सशी मारायची. होय. असायची का पहिली? हा, लय हां. हरणं तरी लय होती इथं. हां. आताच कमी झाली. होय. सशी हरणे लय.
आणि पहिलं बाया बघा जात्यावर दळण दळायच्या. हो काय जे यायला पाय 10 किलो 5 किलो बाय पाट 3ला बसली पाट 4ला बसले दिवस तर 10 किलो जाणं होतं तशी वाजता जाती राहायची जानकी हे असं ओढायचं. गावाचे गाणे माझ्या बंधुरायाला ये बुजी आऊ करे बाबा माझ्या बंधुरायाचा गाई गोदनानं वाडा भरुजी हा मला बंधू माझा न्यायाला येऊ दे गाणू बाबा आपल्या गणगोतावरली म्हणायची. होय. घरा 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 असली जाते बाय बाय नसते उगा असे घामाचे तेवढं 10 किलो 15 किलो ज्वारी जाताना हा. पण त्या गाण्याला नादात हा. यायला नाही जी वय गावायची भावावर बंधावर आई बापावर हे यायला काय माणसं आहे पहिली असं पाठ म्हणाल्यावर उगाच ऐकायची लोक. होय. सारखं घराम 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 त्या बायांच्या गाण्याच्या आवाजानं उडत असतील. हा हा हा? हा सकाळ सकाळ रामपाऱ्यात. हा दिवस नाही जात तांबडं फुटायला तर 10-15 किलो जाणं जळून स्वयंपाकाला बाय बसायची. कसं असायचं पहिलं दिवस म्हणजे दिवस उगवला का कसा असायचा दिनक्रम कसा असायचा हा लय चांगलं आहे पाहिजे. दिनचर्या काय असायची तुमची. आमचं काय नसतं त्या वक्ताला हम्म. लिहिता बाबा यायला लय बाया कष्ट करायचो हम्म. तेवढं जळून स्वयंपाक करून पुन्हा शेताला जायचं. पहिली घरी पण मातीची घरं होती ना. हा पहिली मातीची घरी होती. हा. ते काय करायची अशी माती गोळा करायची हम्म. आणि ती असं चिखल करायची हम्म. चिखल करून असा वरुंबा घालायची हम्म. काय सर असं नीट हम्म. आणि ते वरुंबा घालून पुन्हा ते 2 फूट 1.5 फुटाचं असं खापी पाडायची हम्म. मग ती वाळवायची हम्म. मग ती भेंड्यावर भेंडा ठेवून घर तयार करायचे. बरं. मग दुसरी जी लोजी लोक एक होती जाफराबाजी मसर हा. मग ती काय करायची असे आले ती भीती घ्यायची हम्म. बाबा ही आम्हाला 15 फूट ही 20 फूट हम्म. मग ती भीती बांधल्या हम्म. मग ती काय करायची हम्म. ती असा चिखल गोळा करायची हम्म. चिखल गोळा करायची हम्म. आणि त्यात ती मसरं सोडायची हम्म. मसरं हम्म. आणि त्या मसऱ्यानं का नाही तुडवून 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 ती घट करायचं असं रबडा करायचा. हा. मग ती केला रबडा एवढं गोळ बांधायचे असं हा. काय हा. आणि असं आपला बाबा भेज किती झाल्याचे 1.5 फूट 2 फूट हा. मग असे माप करायचे हा. दोरी लावायची हा. आणि ते असं हुंड्यावर हुंडा ठेवायचे. हा. भीत अशी चढवत 6 फूट 5 फूट 6 फूट ती भीत चढवत नाही त्याला असं अरवतच आहे. आता ह्याच्यावर गोळा ठेवला का ती गोळा ठेवायचा त्याच्यावर गोळा ती ठेवायचा. गवंडी असायचं घर गमती नाही मग ती लोक ती लोजी म्हणायची. कसली. लोजी म्हणजे मसरे राहायची त्यांच्यावर हा. ते मसरानं चिखल करायची बर. आणि चिकट झाला का नाही ती गोळ बांधायची. हा. गोळ्या बांधला का भीत तयार. हा. हां मग ते असं माप घ्यायचे हम्म. आणि बराबर हे करायचे असे रचत घ्यायचे आणि असं ते पातळशा ह्यानं हे करायचे असं रबडा करायचे. आकणाची पण घरं होती ना. हां ते रबडा केला की बराबर हे झालं. मग दुसऱ्या दिवशी असं दगड घेतला हम्म. आणि ते असं भितीला वाजवला खन 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 आवाज बोटच बुडत नाही. हम्म. मग तुझ्यावर हे काय करायची असली लाकडं घ्यायची मग ती कापायची ते हात करवत राहायचं पहिलं ती कापायची ना पुन्हा मग ती नेऊन वर टाकायची. ती असं एवढं सर घालायचं ती वर टाकायची काय हम्म. मग ती सर घालून वर टाकल्यावर पुन्हा मग ती आणि माती भिजवायची. माती भिजवून मग त्याच्यावर टाकायचं. ही नव्हती सिमेंट नव्हती. हा. ते असं गोळ करायचं आणि त्याच्यावर असं आथरायचं आणि पुन्हा असं वरनं सारं झाड घर तयार. तुम्ही बाहेर कधी कुठं फिरायला गेलता का. हा फिरायला जायचं का कुठं. फिरायला कुठं गेलं नाही लस एवढं हिंडायचं आम्ही. हा.
कुठं जायला पुणे मुंबई असं रेल्वे नाही 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 का? हां हां म्हातारी जाऊ दे तू चुकशील म्हणून घ्यायचं होय. हां मुंबई माहिती आहे का तुम्हाला? हे कुठलं पुणे तेवढं बघितलं. पुण्याला गेलता काय? हां होय. हां. बंबई हे नाही तेवढं नागपूर तेवढं बघितलं. बर. हम्म. नागपूरला पण गेलते का? हे नागपूरला कसं गेलो काय? नेलं पोरानं म्हणले सर म्हणजे दीक्षाभूमीला जाऊ बर म्हणून गेलतो. हां हां हां. नागपूर बघितलं लय लोक शांत जिकडं 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 गजबज. गाणी अजून येते का तुम्हाला? गाणी हा गाणी येते का म्हणलं तुम्हाला? गाणी हा. आले बळाला दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळे तुझ्या रे माझ्या घरात. अरे लई बळाला या दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळे तुझ्या रे माझ्या घरात. राजवाडा महारवाडा महारवाड्यातला माणूस आज गावात आला. अरे गावचा कारभारी माझा येडोबा झाला. ती सरपंच होऊन बोलू लागला गावात. कोणामुळं? बाबासाहेबामुळे तुझ्या रे माझ्या घरात. महारवाड्यातला मुलगा गुर राखायला. पहिले गुर राखायला शिक्षण नव्हतं. हा. आता कुणाचं राहायचं पोटावर. मी काढली 2 वर्ष. मला महिन्याला 4 रुपये, आठवड्याला 1 रुपया द्यायला जेवण 2 टाईम. 10 मसर राखत होतो. मला शाळा शिकू दिली नाही. हां महारवाड्यातला माणूस गुर राखायला आज दिल्लीचा मोठा साहेब झाला. त्या सरकारी नोकरात ह्याचा दरारा लई. कोणामुळं? बाबासाहेबामुळे तुझ्या रे माझ्या घरात. महात्मा फुले शाहू महाराज माहिती आहे का तुम्हाला? हां महात्मा फुले माहिती आहे का? महात्मा फुले मग कुठलं बघायला मिळालं नाही हो. हे जेवढं पंडित नेहरू बघितला. हां. पंडित नेहरू बघितला का तुम्ही? होय कुठं? सोलापूरला बघितला. इथं आलते का? हे सोलापूरला काय सभा होती काय? ते बाळ्याला एक उद्घाटन होतं बर. कशाचं जर मोठं. मग आम्ही आपलं पळतच गेलो. हां गेल्यावर तुझं काय गरजेच गरजे हां आहे. आज मी शिरलावर ते पुतळ्यापाशी जाऊन उभं राहिलो. हां. मग आता इथनं ते सोलापुरापासून त्या बाळ्यापासून असं जोईतर्फे समजा सरपंच लोक त्याला आतनंच गाडीतनं आतनं गाडीतनं झाला त्या जीप गाडीतनं. आणि त्याचा महात्माजीला हार घातला आणि मग बाळ्याला गेला तिथं उद्घाटन केलं. मग इथं फुल बेल लावलेला लय रुपवान. होय. मग पंडित नेहरू लय रुपवान. कसलं फुल लावलं होतं? ते असं झेंडूवानी फुल होतं. गुलाबाचं फुल. गुलाबाचं. पिक्चर वगैरे बघायचे का तुम्ही त्या काळात? पिक्चर बघायचे का तुम्ही? पहिले पिक्चर नव्हतं मुक्क फिल्म होतं. होय. हां त्याचं पडद्यावर नुसतं माणसं नसायची. हां. तेवढं हात करायचे खेळायचे ते असलंच. पुन्हा मग ते जरा बोलकं झालं थोडं. जरा बोलायचं पुन्हा. पिक्चर कुठलं होतं काय आठवतं का तुम्हाला? हे कुठलं आठवायला? कोणाचं होतं काय? हे कुठं बघितलं तुम्ही काय? सोलापूरला. होय. आता हे पेरू घेऊन गेलं. हां मग अडचण लावायचं आणि जायचं आणि 4 पैसे द्यायचं हां. आणि ते मुख शिलिम बघायचं. चित्र बघायचे नसते. काय असायचं? अहो खेळायचे असे नाचायचे उड्या मारायचे एकूण एकाला हे करायचे. किती वेळा असायचं ते? ते 2-3 तास राहायचे. होय. हां मुख शिलिम म्हणायचे. हां. 4 पैसे द्यायचे. बर. पुन्हा बोलकं शिलिम म्हणे. बोलक कोणाकोणाच होतं मग परत नंतर? पुन्हा एवढं कुठलं आठवण कुठे बघायला जात नव्हतं. पुन्हा त्या नटनाट्यांची नाव काय माहिती का तुम्हाला? हिरो हिरोईन हे दिलीप कुमार माहिती नाही का? नाही हो एवढं कुठलं आपल्याला बच्चन काय नाही तसलं. मधुबाला ही बघायलाच नाही हो. पुन्हा मटण कशी बनवायची? मटण काय करायचे असं ती न्यायची. जे पहिलं काय करायचे असे किलोवर हे करायचे. असं बकरं कापलं हां. ते आपलं तुकडं करायचं. किलो 4 रुपये 2 रुपये किलो विकायचे. हां. मग ती न्यायची किलोवर ज्या म्हणलं मग ती न्यायची. ते आपलं काय करायचं स्वच्छ पाण्याने धुवायचं. त्याला हळद मीठ काय तेल लावायचे. काय खोबरं
कुठं काय काय मसाला टाकायचे हम्म. आणि त्याला ते आपलं फुलणी द्यायच्यात आहे कशात शिजवायचं? हे असं तपेल राहायचं ती हम्म. मोठं तपेला शिजवायची हम्म. आणि त्याला जी फुलणी द्यायची तेल घालायचं आणि त्या तेलात ती शिजवायचं कशावर शिजवायची? कशावर शिजवायला? आपली पहिले लाकडी चुलीवर हां गॅसमध्ये नव्हतं पहिलं हां. गॅस नव्हतं काय नव्हतं तसं लाईट पण नव्हती ना? लाईट आता मध्ये झाली लाईट उजेडासाठी काय करायचं तुम्ही? हा उजेडासाठी? उजेड नव्हती खंदील राहायची आता हां हां त्यात राखेल भरायचं नाही ती हिंडायची हां. हां कंदील असायचं का? खंदील होय. हां त्या कसली कंदील असायची ते? आपल्या लोखंडी खंदील त्याला काच बसवलेला असा हां. आणि चिमणी आत राहायची त्यात तेल घातलं म्हणजे ते काचाच बसवलं म्हणजे हातात धरून न्यायचं हां. हां आणि ती पहिली इंजिन कसली असायची होती? विहिरीवरची इंजिन होती ती कसली असायची ती? हे ती इंजन ते गोड राखेल तेलावर हां. हां चालू कशी करायची ते इंजिन? असं हांडीवर घालायचं ना असं फिरवायचे घर फाट 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 ते आवाज यायला तुम्ही चालवले का कधी? चालू केले का ते? ह्याची नाही चालू करणार करत होती हां पण ती फिरवायची राखेलवर चालवायची हां. हम्म. बैलगाडी शर्यत वगैरे असायची का पहिल्या? हा बैलगाडीची शर्यती? हां बैलगाडी पळवायची अशी होय. हां कशा असायची शर्यती ती? आता लांब तिकडं उभा करायचं आणि इकडं कोणतरी ते पुढे लोक राहायची की बाबा कोणाचा पहिला नंबर येतोय म्हणजे अशा गाड्या सोडायच्या हम्म. मग जे झाडा 2-4 गाड्या सुटले का नाही कोण तिथं जायचे ते झेंड्यापाशी त्याचा पहिला नंबर लागला मग त्याला बक्षीस द्यायचे काय 10-5 रुपये रेड्याच्या टकरी असायच्या का? रेड्या टकऱ्यावर राहायच्या कुठं असायच्या? रेड्याच्या बी राहायच्या पुन्हा जो मेंढ्याचा राहायचा होय. ती टकरी लावायची मेंढ्याच्या टकरी कशा असायच्या? मेंढ्याच्या असून कुणाला झडप द्यायची कडू हां. झटकीनं हाणायची किती बक्षीस असायचं? हा, त्याला काय 10-5 रुपये द्यायचे गाव लोक काय बाबा एवढं भेजी बक्षीस 5 रुपये 10 रुपये 20 रुपये ते लोणपट माहिती आहे का तुम्हाला? हां माहिती आहे का? हां खेळाय का तुम्ही? हां असं इकडे तिकडे असं ही करायचं हां. रेगा हाणायच्या त्या रेगावर असं हिंडायचं सुरफाटी म्हणतात ना? सूरपीठ हां हां. कुठं कुठं जायचं खेळायला? हिचंच आसपास आणि ते कबड्डी फुटसुटो हां ते एकच फाटी राहायची हां. मग ते जायचं तिकडे 10-12 इकडे 10-12 मग त्याला गेलं का त्याला टांगडे धरून वाढायचे ना ते जण असं शिवून आला हम्म. का मग हे जे आऊट झाला म्हणायचे ते पहिलं भूताचं पण लय सांगायचे लोक. खरं होतं का? भूत असायची का? काय जर भूत होती म्हणतो भूत आहे म्हणायचे नेमकं होतं का नव्हतं? कोण ना मला आपण तर बघलं नाही पण भूत म्हणतो होय. तुमच्या काळात होती काय? हा तुमच्या काळात होती काय? होते भूत पण आम्ही कुठलं बघायला जायचं हां. उगं म्हणायचं भूतला आले भूत आले का बरं उगं का म्हणायचे? आता मग काय जर दिसायचं चित्र दिसलं म्हणजे हां. दिसल्या बोल भूताच्या गोष्टी वगैरे सांगायचे का तुम्हाला कोण? हा सांगायची तिथं भूत निघालं ते लागलं ती पाठीमागं लागलं ना असं केलं तुम्हाला गोष्टी कोण सांगायचं लहानपणी तुमच्या? हा गोष्टी कोण सांगायचं का? हा गोष्टी असे सांगायची जेव्हा धर्माच्या कोणतरी कोण सांगायचं? म्हातारी माणसं ऐकत बसायची होय. काहीतरी तुमचे आजी पणजे तुम्हाला माहिती आहे का हो? एवढं कुठं आजी म्हणजे आजीचं नाव काय माहिती आहे का? बापाचं नाव आणि बापाचं एवढं नाव माहिती आहे त्याचं कुठलं त्याच्या पलीकडे कुठलं तेच काय होतं? आजीचं नाव काय होतं तुमच्या? आज्याचं नाव हे काहीतरी यायला बरंच होतं आमच्या वडिला एकनाथ होतं आज्याचं? हां पुन्हा मग जयरामच्या मागं मल्हारी माझं नाव हे 2 ना 3 पंजाचं नाव माहिती आहे का? हे एवढं कुठलं होय. एक ना 2 पिढ्याच एवढं इतकं मागडलं किती गेले कोटानं कोटी का रडता एकासाठी आजे गेले पंजे गेले पंजाचे पंजे गेले हां कवा श्रेष्ठी उत्पन्न झाली काय कुणाला माहिती आहे आता काय सत्ययुग आहे का कलियुग आहे? तुम्हाला काय वाटतंय? हे कलियुग आहे. बर किती वर्षासाठी? हे आता ही जेव्हा दुनिया बुडल हा तेव्हा सत्ययुग आहे. आयुष्य किती वर्ष काय सांगितलंय काय? हा तसं नाही आता काय सांगितलंय की बाबा 12 वर्षाची मुलगी गर्भवती राहील गडी झाडावर चढेल खालनं बाबा दगड मारसेल बर
आईला लेकरू ओळखायचं नाही. हा हा हा. पुन्हा पिढी लहान लहान होईल. पुन्हा हरभऱ्याच्या झाडाखाली एवढी झाडाखाली बसेल आणि मग दुनिया बुडेल आणि पुन्हा सत्य योग येईल. पुन्हा सत्य योग येईल. हरभऱ्या झाडाखाली माणसं बसतील का? हां मग आता काय, आता बघा 12 वर्ष आम्ही असायचं असं बाबा. ती भारूड म्हणाली का नाही, अरे 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 म्हणला कलियुगाचा वारा आहे. हो कलियुगाचा अरे फुललं हे बघ 12 वर्षाच्या मुलीला गर्भजून राहील बघ. गडी झाडावर चढेल, बाय खालनं जगडं मारसेल. आईला लेकरू ओळखायचं नाही. हां माया निघून जाईल, माझं तुझं कोण ओळखना. हां आणि पुन्हा लहान 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 होत 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 दुनिया बुडेल. म्हणून ही कलियुग आहे. मग भारूड पण असायची का? हां भारूड हे ले भारूड देवर म्हणायचे. म्हणा एक भारूड. हां एक भारूड म्हणा. अरे अरे केसगावची पांढर झाली, डोळेसगावचे कवाडे लागले, कानपूर बंद पडले, नागपूर वाहू लागले, जंगताळवाडी वस पडली रे, माणगाव ढगमुगा लागली, हातगाव थरथरा कापू लागले, मांडेगाव वाळून गेले, पोटगाव पाठीशी लागले, लिंकार भस्ट पडले, देहेगाव उठून पळाले. हे काय भारूड आहे का भेदी काही? हे आपल्या जेवरला बारूड. हा हां भेदीक पण असायची ना? बेजिगाण्याची एक तुरवलीची आहे. येते का ही भेदीक? तिची बेजिगाण नाही, ही आपली टाळ मुडदुंग ही शेतकरी म्हणायचे हो बारडा असे. हा हं. अजून म्हणा की हां. चांगलं म्हणताय. हां. आता ही तुमच्या पाठीमाग आता आम्ही शिकलो तर तुमच्या पाठीमाग तुमची मुली शिकली तर ती राहील. हां. बरोबर आहे का? शिकवलं का तुम्ही तुमच्या मुलांना? अरे गावचा पाटील झाला म्हणून त्याने गावाचं बुडवावे का, नित्य रोज व्याज खाणार झाला म्हणून मुद्दल बुडवावे का, अरे त्याचं मुद्दल बुडवावे का, सोन्याची पैंजण झाली म्हणून तिला शिरीच ठेवावे, परासुराची शिरी झाली म्हणून तिला बळच भोगावे का, अरे घरात म्हातारी असावी नरड्याचं गुरगुर नसाव रे बा, वाड्याचं कुत्रा असावा पण चोराला खोकला नसावा, पंक्तीचं सरदारा असावा पण वाढणारा हलकट नसावा. बर 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 बर. हा. त्या जुन्या म्हणी वगैरे येतात का? हा. जुन्या म्हणी हा, नाही काय असायच्या म्हणी? म्हणजे शेवटी तपसरला बसलं बघा, खरड कोल्हापूर ग माझं गाव, भिस्तरवारी भरतो तास गावचा बाजार, तिथं माझे नौकरदार सरजा दुर्ग जी, चांदीचं ग झोच कमर बरोबर, ढेल जला हायचं सोन्याचं खांब, चौफळ्याचं झोक खेळणार सरजा दुर्ग जी. ही अशी पहिली सोंग काढायची हो. हा ती राजाची मुलगी पसवून आणत होता. हा हां त्याच्यावर काढलं त्यानं. हिनं काय केला, भाड्यानं कापड्या घेतला आणि फिरत गेला, हे लगीनच होईना कुणी? ह्या सरच्या बाजारानं. हम्म, ही गेला फिरत, हम्म. गेला एका लांब लांब देशावर गेला. मग ती उलनचा कोट भाड्याने घेतला, फेटा जरीचा, काय मिनिस्टरी धोसरं, काची बॅग बेग समजे घेऊन लांब गेला. मग गेल्यावर झाईस कोसावर गेल्यावर तिथं जाऊन एक मारुतीच्या देवळात राहिला. हरी म्हणजे कुठला राजवाड्याचा माणूस आहे म्हणजे ती. हो राजवाड्याचा माणूस कुठला आला म्हणजे हे जे आयला म्हणजे. मग तुझं आपलं जर देवाचं दर्शन करायचं, आंघोळ करायचा आणि राहायचा. मग तिचं काय असतं, तिने सोंग काढलेलं तिथं त्या देवळापाशी एका श्रीमंताचा मोठा श्रीमंताचा घर असतो आहे, आणि त्याला एक मुलगी आणि मुलगा असते. हे मोठं श्रीमंत, घोडीन बैलन टांगण छकडण असला श्रीमंत. मग ही काय सकाळी उठणार, मेन्सडी धोतर नेसणार, आंघोळ करणार, साबण काय जर इकडे तिकडे लावणार, पावडर लावणार, मग ते त्या मारुतीचं दर्शन करत बसणार.
अहो म्हणले कसं काय राहा तुम्ही राज्य म्हणले कुठला अहो काय हे लांबला आहे म्हणला मी मला आव असं कसं काय फिरायला तुम्ही 8 रोज 4 रोज राहायला होतं नाही मला माझ्या डोसक्यात त्याग आला म्हणला म्हणून मी हिरायलो म्हणजे आपलं हे गेला तिथं बसलं मग ती मुलगी काय करे 4ला सकाळी उठली का वर आंघोळीला जाऊन केस वाळवायची मग ती आंघोळ करताना बघायची मग ही सारखं वा मेमसाठी बसणार मग ती एकूणाची भेट झाली हां मग त्या मुलीचं मन बसलं मग मुलीचं मन बसल्यावर मग ती मुलगी निम्याराच्याला आली अहो मुली कुठली अहो लांबला आहे मी कुठलं करडकोलचा कोल्हापूरचा आहे काय करता मग ती गाणं म्हणते बघा करड कोल्हापूर ग माझं गाव बिस्तरवारी भरतो तासगावचा बाजार तिथं माझं नौकरदार सरजा बाजूर गजी चांदीचं ग झोत कमर बरोबर ढेल जला सोन्याचं खांब चौफळ्याचं झोक खेळणार सरजा बाजू बाई इसकी श्रीमंत अहो मी राजा आहे अहो म्हणजे माझ्या तुमच्यावर प्रेम बसला आहे मग तर म्हणली माझ्या बापाच्या चिरूला एक बॅग भरून घेते जाऊ निघून बरं आहे झाली यांची नगर भेट मग 2-4 रोज गेलं मग म्हणजे जातं आहे मग हिनो समजी श्रीमंत लोक झोपलेले असते मग ह्या बाईनं आपले जे चिरूला पैसे बॅग भरतो ह्याला उठवून घेऊन जाते हे काय म्हणजे निघाली 8 रानं मग हे काय म्हणजे माझा बाप लय श्रीमंत आहे चौकड घोडी सोडून आपला जीव मारल 8 रानाने जाऊ म्हणजे 8 रानाने जाते मग पंढरपूर म्हणजे पंढरपूरला गेली मग ते चंद्रभागाला आंघोळ केली आणि मग चंद्रभागाला आंघोळ करून बसले अहो म्हणले माझ्या बापानं घोडी सोडेल म्हणले समजी जिकडं म्हणले जर आपण घावलो तर काय करावं मग बरं म्हणले मग गायचे पंढरपूर सोडून लांब 1 मैला 2 मैल्यावर बसले अहो म्हणले आज फराळाचं काहीतरी आणायचे बरं जातो म्हणला तू बसायचं म्हणजे जायचं आहे काय मग ते फराळीचं सामान घेते काय मग फराळीचं सामान घेते मग काय चुरमुरं डाळ काय केळ घेते आणि ते आपलं निघाल्यावर इकडे तिकडे बघडला अहो म्हणला त्या दुकानदाराला अहो म्हणला माझं पाकिट आणलं म्हणला जायला 5,000 टाकतं म्हणला पाकिट हे जर पैसाचं नाही तरी ती बाई म्हणली देऊ काय 100-200 बाई माझं कमी आहे काय म्हणला पैसे लय पैसे मग शाल एक राहायचं मखमली त्याला काय म्हणजे मला माझं पाकिट आणले हे घे पाकिट शाल आणि हे तुझं मला पैसे म्हणजे आणते मग लांब एका पंढरपूर सोडून महिलावर बसते फराळ करते म्हणजे बाय काय म्हणते मुलगी अहो म्हणजे तुमची मखमली शाल कुठं आहे तुमची मग ती गाणं म्हणते काय वा सुटल्याची कुंड वादळ आलं वावटाळ आजाचं ओढली शाल हा त्या दुकानदाराच्या अंगावर गेली परत कसा घेणार सर जावं अहो बा इसकी धनवान तसली शाल हा चला म्हणजे चला ये जाते मग कोल्हापूर येते गाव काय मग ह्याच्या पायाला फोड आलेलं चिंध्या बांधलेल्या तिथं नाटकाचं हो चिंध्या बांधलेलं निघाल्यावर मग तिचं करड कोल्हापूर गाव आलं इथं आल्यावर बघायला हवा इकडं तिकडं तू गावात मी चालली आजूबाजू म्हणजे टाकून कुठनं आणणार मुलगी पसवून बाई खापडं भाड्याने घेऊन जाऊन जे आले कुठनं आणला म्हणला मुलगी हा कशी आणला असेल बाई काय रुपवान मुलगी असं भॅगनं असं पैशाच्या लोटानं निघाले गावात अडचण गेला गावाच्या वर्ष असलं कोपाट त्याचं घरच नाही त्याला ते कोपाट लावलेले मग ते कोपटापाशी जाते ती जाते अहो कुठं आहे चांदीचा माल चांदी मग जाते ते कवाड खोल म्हणते मग पत्र्याचं कवाड असते जाते आत बस अहो काय ही म्हणली असलं कसलं घर ही म्हणला चांदण्या महाल आहे म्हणला माझा अरे 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 देवा म्हणली काय पसवला तरी म्हणली हां मग ती भाड्यानं आणलेल्याचे पैसे देते
मग आता आई बाबाकडे कशाला तोंड जावं. मग ती शेत खरेदी करून ती बाय त्याच्यावर जगस्थापन करते. ही असली पहिली सोंग काढायची हो बर 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 सरच्या गोजराची लय उभं काढू करू. हे नाटकामध्ये असायचं का असं हे? हा कशामध्ये असायचं असं हे? कशात हे आता तुम्ही सांगितलेलं हे असे नाचकाम असं मैदान राहायचं. हा ते मैदानच हे करायचे. ती पोशाख घालायचे राजाचे म्हणा कशाचे आपला कोणता ड्रेस घालायचा करायचा आहे हा तेच सोंग काढायची. उभं काढायची नव्हतं असं. होय हे म्हणजे कसं रात्रीला करायची का दिवसा करायची? रात्री हा आता हे तार घ्यायची तारला तिरकुड बांधून उठी राखीलाच बुडवून धरायचं. ते समजा उजेडात माणसं बसायची हा. आणि ते मध्ये तेवढं गोल त्यांना राहायचं. गावात असायचं काही? हां गावात ती नाचायची. होय गाणी म्हणायची नाचायची. असे लय पहिले काय जायला लोक. लावणी बिवणी येते का तुम्हाला? हा लावणी येते काय? हा लावणी बेसूच हो. अहमदाबाद गे नगर आणूला शिमला आलो तुझ्यासाठी. सोड मनातला कल्प बोल दोन गोष्टी. तात्या रंडी म्हणता कोणाला सता किती मोठी. म्हातारपणी लजा सोडली पोरी लागल्या पाठी. अगं भर 25 ग वही भटी मिशी फुटी. लागेल तेवढा पैसा देतो घे कोर मोती. म्हणजे काय म्हणते पैसा नवरे दादा हाई एकाची वाटी. असं बोलून जाशील तो इरगळाच्या तुरुंगाशी. हा पोवाडे पण म्हणायचे बघा. हा पोवाडे पोवाडे येत नाही तुले. शाहीर असायची ना पहिले. हा पहिली शाळेत ही असली ही मात्र गाणी ही बारोड ही असलं ही आता लावण्या तमाशाचे हे असं ऐकलं. पोवाडे ऐकले का कोणाचे? नाही पोवाडे आणि हुबं हुबं म्हणायची जायला पहिलं. ती सोंग काढलं म्हणजे राजाचा ड्रेस हिसाब जायचा केला. लोकच विचित्र होतं पहिलं. रडायची अशी माणसं आहे की इतकं वग म्हणायची करू असे तमाशे गाणी तमाशे म्हणाले माणसं रडायची. नाटकं बी तशीच. काय नाही आता याचा कलियुग आहे. आता जुनलेले दिवस राहत नाही. हे बेकार होऊन निघाले समजू. अहो काय एवढं बायला लेकरू इथभर लेकरू व्हायला लागले. हा ते पजरा खालं दिसत नाही. हा बाहुलीवाणी 12 वर्षाचे कुठे लेकरू होते. पहिलं 25 वर्ष झाल्यावर लग्न व्हायचं आणि पुन्हा लेकरू व्हायला 4-2 वर्ष म्हणजे 30-28 वर्ष व्हायचं. मग तिला एखादा मुलगा झाला. मुलगा गबेबाज होणार. मग त्या बाईनं काय करायचं सकाळी उठली काय एवढं पीठ आपलं ज्वारीचं चिमणार आणि त्यात जरा मीठ घालणार आणि त्या मिठात घालून तेल लावणार असं मुटकं बांधणार. पहिलं असलं कुठलं जे बटरं नाही. मग ते मुटका जे मी घुटू लेकरू घाल. बाईचं त्या लेकराचं असलं जमतं. बायला लेकरू झेपत नव्हतं पहिलं. अरे आता काय ते पदरा खाली घेतल्यावर बाहुली बी म्हणून कळत नाही लेकरू बी म्हणून कळत नाही. बाहुलीवाणी हीच बरं लेकरू. आणि ते असं दवाखान्याला चालले म्हणजे काय लेकरू घेऊन चालले. आज लेकरू कुठं आहे तर मग येतोच हीच बरं लेकराच्या वर लेकरू नाही. हा हा पहिलं दवाखाना वगैरे होतं का? कसं करायचं? दवाखाना झाडपाला जावशे. होय हा आजार पडल्यावर काय करायचं? ही जे हुलगं मटकी राहायची का ती हुलगं जी राहायची का नाही ते जळायची ती शिजवायची आणि आज एवढा गोळाचा खडा टाकायचा आणि ते घटा पिळा का गेला. काय होत होतं त्यानं? हा त्यानं काय व्हायचं? थंड ताप सर्दी आली का ते करून प्यायची. हां हां काय म्हणायचं त्याला? माडगं होय हुलिक्याचं माडगं. बर हां पहिले लय लोक प्यायचे ना? हा लय प्यायची ताकद त्याच्यात राहायची. दवाखाना कुठलं मग कुठलं जर वनस्पती झाडपाला की बाबा ही मुळी ह्याला इथे खोकल्याला ही संडासची मुळी
मग ती मुळे आणायचं खायचं काय संडास राहायचे हां. आणि ती खोकलाला यायचं खोकल्याची मुळी एक राहायची. दवाखाना नव्हताच का? हा हा दवाखाना कुठलं खोकल्याची मुळी हां. मग ती मुळी घ्यायची हां. आणि ती प्यायची. हां. झालं खोकला थांबला. पहिली लोक लय माया करायचे की नाही? मायाळू लोक आता जी ज्या आईचा किडा आणि या काड्या डबडे मोबाईल निघाल्यापासून लोक तर इतकं बेकार झाले हे आणि समजा लबाड बोलतोय करू. आता हिचं जर बोलायला जर का नाही तिकडून कोणी जर फोन केला या साहेब या लवकर या लवकर आलो आलो इथं आलो आहे मी कॅनवर आलो आणि हिथंच बोलतो त्याला असंच होतं निघाले इकडं. होय. हे पहिली लोक अशी खोटं चालाय नाही ना पहिले हे लोकांना? खोटं नव्हतं पहिलं. हां. एक वचनी असायची ना? सत्य. अहो मला हिचं वाटेकडला देव आहे का बघितला का हां. हिचं परमेश्वर म्हणून बरं बरं. हां. हा एक 10-15 वर्ष झाली बघा. हां. मी त्या रोडनं जाताना हं. एका वर्षाची 40,000 रुपयाची थैली बॅगला अडकवून चालला होता. हं. आणि मी त्या देवापाशी आपल्याला पान खावं म्हणून उभा राहिलो रोडवर. हां. पान खायला तर ती कडू ती किक कशी नसलेली आणि ती मागच बॅग पडली. बरं. 40,000 रुपये गावले. हां. हे मी ती बॅग घेतली हं. हेच म्हणलं ही घेत नाही म्हणलं. हं. कामतीला नेली हं. जाहीर करून देतो म्हणलं. बरं. ते सरपंचाच्या हातात नेऊन जाहीर केली हां. आणि लोक म्हणाले अरे येडा आहे काय म्हणले एवढं पैसे दिले. असं पहिली लोक होती. कधीची गोष्ट होती? हे 15 वर्ष झाली. होय. आणि तेव्हा किती 1 एकर 1000 रुपयाला 1200ला एकर होती जमीन. आता झाली 8 लाख 10 लाख 2 लाख. पहिली लोक एवढं कशी काय मायाळू प्रेमळ होते कसं काय? काय ज्यांना असलं माहीत नव्हतं हो काय. हां. हे असं टी व्ही कुठेही मोबाईल. आता हे मोबाईलनं टी व्हीनं लोक बिघडले समजा. हां. काय बाय स्वयंपाक नीट करती काकाच्याला काय हे करती हा. हां. आता कुशाला जाते त्या हॉटेलचं कालवण आणते तेवढंच खाते झालं काय ह्यांना कालवण करायला येते का काय. हां. लय बेकार निघाले. पहिलं आधी काय असेल ते घरातच सगळं. घरी करायचं हं. आणि जर तुमचं ते तिखट करायचं झालं तर नाही 2-3 किलो मिरच्या न्यायच्या हं. तिची बुकणी करून त्यात मसाला घालायचा आपण हं. आणि तेलाचं मुटकं बांधून ठेवायचं. हां. एवढा मुटकं टाकलं कालवून झालं. हं. या आईला आता कसं जायचं आता हॉटेलात आणून खाते करून. ते पहिल्या उतरंडी असायचे आहे का नाही? हां हां म्हणजे गाडीवर काय प्रकार होता ते उतरंडीचा? असे नव्हतं असं कोण या तुरीची डाळ मटकीची डाळ काय हे असलं कुठं हे कालवणाचं काय काय असं ते त्या मटक्यात ठेवत जायचे. म्हणजे एवढं आपलं ध्यान झालं तर घ्यायचे करायचे. तुमच्यात होत्या उतरंडी? हा तर होय. सगळ्याच्यात असायच्या का? हा समजायचं राहील पहिले हां. लय पहिले जायला. अरे शेतकऱ्यानो हे कुणब्याच्या ब्या कष्ट करा कष्ट करून खावा हं. शेतात जावा हं. घाम गाळा हं. हो उत्पन्न काढा. हं. आला का त्या चावडीत जाऊन बसतोस आणि डोळ्याला चष्मा लावतोस. राणी कोणच्या आहे गुल्ल्या कोणच्या आहे हे बघत बसतोस. हं. काय बघायचं जरूर आहे. जा की शेतात जरा कष्ट कर. अरे मर्द मराठा आहे जा जरा खुरप शेतात शिकडला दगड तिकडं टाक. बरोबर हा आहे. काय जर धान्य पिकव. हं. हा मुलाला वळण चांगलं लाव. हा हां आणि काय बी करतोस म्हणलं आणि जातो आपल्या चावडीत कशाला त्या पोराचं लगीन करायचं आहे. म्हणजे पोराचं लगीन करायचं आहे हे लय जेवण दांडकं द्यायचं आहे लाडू जिलेबी पुऱ्या. हं. हां मग पैशाने 1 एकर विकायचा हं. आणि लगीन करायचं. ए कुणब्याच्या भ्या कवा गुजर मारवाडी बामणाचे तर जेवलाच का म्हणला. हं. लग्नाला गेल्यावर कवा जेवण केला का. हं. हां फक्त ज्याला लगीन पत्रिका आहे त्यालाच आज परवानगी. हं. आज सोडच नाही. तुला कुठलं उचारलं म्हणला एवढं 1 एकर विकायचं त्याचं लगीन करायचं. हां कुठलं रुपये आलं. आणि कुणब्याचं ब्या कष्ट करा शिका जावा. आता म्हणला श्रीमंत लोक मुलीची संख्या कमी केली. हं. हां
अरे मुली मारायला लागली आणि मुलं ठेवायला लागली. आणि आता जिकडे तिकडे आता मुलं झाल्याची दांडगी. जे आता म्हणला कुठं मुली मिळे नाही म्हणला. पाक मुली खतम केल्या म्हणला. हां मुलं ठेवली म्हणला. जावा आता म्हणला कुठेतरी मंदिरात जावसा एक चिलमी घ्यान जय भोलेनाथ करत ना म्हणला. बाबांनो तसं करू नका. अरे मुलीला मुलगा कुठला आला. हां तिचा जीव घेता लहानपणी आणि मुलं ठेवता. आणि आता मुली नसल्या तर काय करतो म्हणला. बरोबर आहे. हां आता जावा आता कुठं हुडकल तरी मुली मिळू नाही. तर बाबा आता काय करा. जर राहिलेल्या मुलं असली तर आपला मुलगा द्यायचा आहे. त्या मुलाची चौकशी करायची. बाबा मुलगा दारू पितोय का, मुलगा गुटखा खातोय का, हां मुलगा काय करतोय चौकशी करायची. मग मुलगी द्यायची. एखाद्या भंगारवाल्याला द्या म्हणला आणि श्रीमंताला द्यायच्या वाटणीचं भंगारवाला पण कलेवान पाहिजे. बुद्धिवान आहे त्याला मुलगी तुम्ही द्या. हो आणि ती इकडे श्रीमंताला जे हुंडा द्यायच्या वाटणीचं त्या गरीबाला 5 एकर घेऊन द्या. अशी नावाची खिळच करा. बरोबर आहे. हां आता मुली मिळत नाही म्हणला. आता जे म्हणला समजा हेच होते म्हणला. संन्यासीच होते म्हणला. नाही तर कोणाची एकूण एकाला घेऊन जायचे म्हणला. सत्ययोग रे बुडून गेलाय कलेचा वारा सुटलाय काय. कोण कुणाला रे ओळखू येई नाही. ह्या जगात नाही काय, जगात नाही काय. अरे गडी म्हणावं का बाई म्हणावं ओळखू येई नाही काय. मुलगा म्हणावं का मुलगी म्हणावं ओळखू येई नाही काय. या जगात नाही काय, कोण कुणाला ओळखू येई नाही काय. अरे मुलाची पॅन्ट घालून मुलगी वर घालती शर्ट. डोळ्यावर गॉगल नाकाला पदून दुचाकी गाडीवर बसून निघाली. ह्याला मुलगा म्हणावं काय, हिला मुलगी म्हणावं काय. ह्याला मुलगा म्हणावं काय, हिला मुलगी म्हणावं काय. अरे गोंधळ्याचा धागा घालून बाई हिंडती डोईवर पदूर नाही. गोंधळ्याचा धागा घालून हिंडती डोईवर पदूर नाही. अरे हिला गुंधळी म्हणावं काय, हिला बाई म्हणावं काय. हिला गुंधळी म्हणावं काय, हिला बाई म्हणावं काय. सत्ययोग रे बुडून गेलाय कलीचा वारा सुटलाय काय. बाई फौजदार झाली आता लांबणं तूर बघतूच काय. सत्ययोग रे बुडून गेलाय कलीचा वारा सुटलाय काय. बाई कलेक्टर झाली आता रे लांबणं मुजरा करतोच काय. अरे सत्ययोग रे बुडून गेलाय कलीचा वारा सुटलाय काय. बाई मान चालवू लागली खालनं तूर बघतोच काय. चांगलं म्हणलंय. हा चांगलं म्हणलंय. अरे ह्या बघणाऱ्या माणसाचं होतं हाल. पोरे जरा जपून चाल. नेसून गजीन पॅन्ट हातामध्ये घेऊन ग बॅक. चिवले गाडी लग्नाचं थेट गडी पोराला जिचीचं धक्क. जाऊन बसतेचं खुर्चीवर नीट. ह्या बघणाऱ्या माणसाचं होतं हाल. पोरे जरा जपून चाल. नेसून गजीन पॅन्ट तुझ्या कपाळी कुंकू ग नाही. तुझ्या हातात बांगड्या नाही. तुझ्या डोळ्याचा कमनी नाही. तुझा हिजड्याचा अवतार आहे पोरे जरा जपून चाल. अगं नेसून गजीन पॅन्ट त्या फिटीनं पॅन्टीची गाठ. तुला लगवी झाली या दाट. तुला बसा येईना नीट पोरे जरा जपून चाल. गाणी कुठे शिकला तुम्ही. कोणी शिकवली तुम्हाला गाणी म्हणजे कुठली तुम्ही शिकला. म्हणाला पण रचायची काय. कोणी रचली गाणी. चांगलं आहे. चांगली ती की कोणी म्हणजे रचलीत कोणी दुसऱ्याने रचली का तुम्ही रचली. मी तर रचलं बसून. होय. आई बापानं जन्म ग दिला लहानाची ग मोठी केला. आई बापाचं नाव कमव पोरे जरा जपून चाल.